कशी आहेस? काही ठीक नाही. याला जाऊन आज 15 दिवस झाले, पण टेन्शन आणि दुःख इतकं आहे की झोप येत नाही, जेवावंसं वाटत नाही. असं करून कसं चालेल? जे घडलंय ते तुला आता स्वीकारावंच लागेल. तुझ्या मुलीची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. तूच जर अशी खचून गेली तर तिचं कसं होईल? मला तर समजतच नाहीये मी काय करू. कळत नाहीये मला त्याच्या जाण्याचं दुःख होतंय की त्याच्या सिगरेटच्या ॲडिक्शनमुळे त्याने स्वतःचा जीव घालवला आणि असा आम्हाला वाऱ्यावर सोडून गेला, त्याचा राग येतोय. आता त्याचा विचार करून काही उपयोग आहे का? नेहमी सांगायचे मी त्याला, सिगरेट घेऊ नको, बंद कर. कधीच ऐकलं नाही. आता गेला सोडून आम्हाला पोरकं करून. ट्रीटमेंटमध्ये सगळा बँक बॅलन्स संपला. घराचं होम लोन कसं भरायचं, कारचे हप्ते कसे फेडायचे, मुलीचं शिक्षण कसं मॅनेज करायचं. एका हाऊसवाईफसाठी खरंच शक्य आहे का हे सगळं? होईल सगळं ठीक. माझ्याकडे एखाद्याने नजर वळवून जरी पाहिलं तरी चिडायचा, मारामारीपर्यंत जायचा. आता हे जग उपाशी लांडग्यासारखं तुटून पडेल माझ्यावर, तेव्हा हा कुठे असणार आहे? नको इतका त्रास करून घेऊ. व्यसन म्हणजे आत्महत्याच असते ग. समाजात कितीतरी अपंग आणि इतर आजाराने त्रासलेले लोक आहेत, पण त्यांचे कुटुंबीय होईल तितकी काळजी घेतात त्यांची. पण हे असं व्यसन करून स्वतःचं चांगलं शरीर खराब करून मरून जाणं म्हणजे आत्महत्याच. व्यसनासाठी जो स्वतःच्या आरोग्याला आणि आयुष्याला पणाला लावू शकतो, तो माणूस इतर कुणाचाच होऊ शकत नाही. त्याची फर्स्ट प्रायोरिटी त्याचं व्यसनच असते. झालं ते झालं. आता स्वतःच्या आयुष्याची काळजी घे. जे झालंय ते बदलता येणार नाही. भविष्याचा विचार कर. तू आता तुझ्या मुलीकडे लक्ष दे आणि मी कायम तुझ्या सोबत आहे. काही मदत लागली संकोच न करता कॉल कर. येते. तो माणूस इतर कुणाचाच होऊ शकत नाही. त्याची फर्स्ट प्रायोरिटी त्याचं व्यसनच असते. सिगरेट पिणाऱ्या नवऱ्यांचं काय जातं? ते जातात खुशाल नरकात. बाई राहते एकटी मागे, मुलं सांभाळत, समाजातल्या गिधाडांचा सामना करत. आज समीरला शेवटचं खडचावून विचारूनच टाकते, काय पाहिजे, सिगरेट की फॅमिली? फायनल सांग. त्याने तरी काय होणार आहे म्हणा. हे व्यसनी लोक असले इमोशनल धमक्यांना भीक घालतात कुठे? काही खरं नाही आपल्या आयुष्याचं. काहीतरी वेगळाच उपाय करावा लागेल. स्वतःला सक्षम बनवण्याशिवाय आता पर्याय नाही. ऐक ना, मला तुझे बँक डिटेल्स, इन्व्हेस्टमेंट्स, FD, RD, इन्शुरन्सची माहिती हवी आहे. आज अचानक काय सगळं? का? मला सांगायला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तसं काही नाही. मग दे. ते बाहेर कपाटात आहे, जेवण झालं की देतो, चालेल? तू खा. सध्या राहू दे माझ्याकडे, काम झालं की देते.
हॅलो, मी पोहोचते वेळेत, तू तयार राहा. तू आहेस म्हणून खूप मदत होते मला. नाहीतर मी एकटी बाई कुठे कुठे जाणार होते, काय काय करणार होते. एकटी बाई खूप काही करू शकते. स्वतःला कधी कमजोर नाही समजायचं. विसरलेच होते. ही आहे लिस्ट. यात ॲडिक्शन सोडवण्याचे सगळे उपाय आणि आयडिया आहेत. एक सांगू का? कुठलंही ॲडिक्शन सोडवताना त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो असतो तो ॲडिक्ट माणसाने स्वतःच करायचा असतो. काय? ॲडिक्शन सोडण्याचा निर्णय. लग्नाच्या अल्बममध्ये माझा फोटो कुठेच नाहीये. चांगला प्रश्न आहे, सांगते नंतर. हा बाबांचा फोटो बघ. बघ किती हँडसम होते. अगदीच ऋतिक रोशन नव्हते, पण सुंदर दिसायचे. आणि आता सगळं दारू आणि सिगरेटने वाट लावली शरीराची. सिगरेटचा एकतरी फायदा आहे का? सिनेमातल्या हिरोला सिगरेटचे झुरके मारताना पाहतात. त्यांची मॉचोगिरी पाहून हे लोक सिगरेट ओढू लागतात. तोंडाला घाण वास येतो तो वेगळा, आणि त्यासाठी माउथ फ्रेशनरचा वेगळा खर्च. तू कधी या घाणेरड्या गोष्टींना जवळ करू नकोस. नाही करणार, हात पण लावणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. अथर्व, आज संडे, फिल्म बघायला जायचं? नको. 1,000 तिघांच्या तिकिटावर जाणार, मग येताना हॉटेलमध्ये जेवण, त्याला 1,500 जाणार. नकोच. त्यापेक्षा घरीच बघू एखादा मूवी OTTवर. मी जेवण करते मस्त, घरीच एन्जॉय करू. तुझं मेडिक्लेम किती आहे? 5 लाख. का? फक्त 5 लाख? ते काय नाही, किमान 10 लाखाचे मेडिक्लेम काढ. आता एवढं कशाला? 10 लाख, समजलं? ऐक ना, मी काय म्हणतो, माझं प्रमोशन झालंच आहे. आपण नवीन गाडी घेऊयात. मस्त मॉडेल आले. जुनी विकून टाकू. काही गरज नाही. मुलगा अजून लहान आहे. त्याला 18 वर्ष पूर्ण व्हायला अजून 8 वर्ष बाकी आहेत. पडून राहणार ती तशीच. त्यापेक्षा मला ड्रायव्हिंग क्लास लावायला पैसे दे, आणि बाकीचे पैसे अथर्वच्या नावाने बँकेमध्ये ठेव. कार पडून राहणार? कार मी चालवणार आहे ना, माझ्यासाठी घ्यायची म्हणतोय मी. त्यात अथर्व कुठून आलं मध्येच? डोक्यावर खरंच परिणाम झाला हिच्या. मी असताना हिला ड्रायव्हिंग शिकून कुठं जायचं काय माहीत. हे काय? सेकंड इनिंग मॅरेज सेंटर? दुसरं लग्न कोण करतंय? अरे, स्वातीसाठी गेलो होतो. तरुणपणीच नवरा गेला बिचारीचा. आता उरलेलं आयुष्य एकटीने कसं काढायचं, म्हणून तिच्या दुसऱ्या लग्नासाठी नोंदणी करायला गेलो होतो. खूप चांगली स्थळ आहेत त्यांच्याकडे, निर्व्यसनी. हो, पण तिला मुलगी आहे ना? मग मुलगी आहे तर काय झालं? दुसरं लग्न करायचं नाही का? बायको मेल्यावर पुरुष करतातच ना. मुलांना आईची गरज असते असं सांगत स्वतःला हवी तशी मुलगी शोधून आणतात. मग बाईने दुसरं लग्न केलं तर बिघडलं कुठे? नाही, बिघडलं काहीच नाही, पण तिच्या नवऱ्याच्या आत्म्याला काय वाटेल याचा त्याने जिवंत असताना भरमसाठ सिगरेट ओढण्याआधी विचार करायला हवा होता. आता मेला कॅन्सरने, आपल्या हातून स्वतःचं आयुष्य संपवलं. आता मेल्यावर त्याच्या आत्म्याला काय वाटेल याचा विचार करायला कुणी रिकामं नाही.
ऐकलंस का? हम्म, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? आता हे काय नवीन? किती प्रेम आहे? खूप आहे. मग आपला तो 1 BHK फ्लॅट जो भाड्याने दिलाय ना, तो माझ्या नावावर करून टाक. काय? आता हे काय अचानक? झालं? संपलं सगळं प्रेम? नाही जमणार? नाही, तसं नाही. करतो मी. पण अचानक घाईघाईने तुझ्या नावावर फ्लॅट. नक्की तुझ्या डोक्यात काय चाललंय? अरे प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला जास्त खटाटोप करावं लागणार आहे का? नाही, तसं नाही. ते होऊन जाईल. मग दे करून माझ्या नावावर. मला एकट्या बाईला या गोष्टी किती समजणार? सरकारी कामे कशी होतात मला कुठे माहिती आहे? परवा अक्षय तृतीया आहे, लक्षात आहे ना? ज्वेलर्सकडे जायचंय. हो ग, आहे लक्षात. तुला नवीन मंगळसूत्र करायचंय. प्लॅन थोडा चेंज आहे. मंगळसूत्र नको, छानसा नेकलेस घेऊ. परवा सागर भाऊजींच्या अॅनिव्हर्सरीच्या पार्टीमध्ये घालता येईल. बरं ठीक आहे, नेकलेस घेऊ. बरं आता मी बिझी आहे, ठेवू का? ठीक आहे. कसं सांगू तुला माझं तुझ्यावर किती प्रेम आहे? का समजत नाही तुला? तू मला हेल्दी हवायस, तेही आयुष्यभर. आता तू जरी आमचा विचार नाही केलास तरी मला माझ्या मुलाचा विचार करावाच लागेल. मी त्याचं भविष्य खराब होऊ देणार नाही. हां बोल आई. फोन का घेतला नाहीस? अगं काही नाही, मग अशी गाडी चालत होतो ना, सो फोन नाही उचलू शकलो. हां. एवढ्या रात्री गाडी घेऊन कुठे? अगं काही नाही, ते मित्राच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्याची पार्टी होती, तिकडेच होतो. आत्ता आलोय घरी. बोल. गुडघ्याच्या सर्जरीसाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेव, हेच सांगायला फोन केला. हां, डॉक्टरांची अपॉइंटमेंट ना. बरं, एक काम करतो, उद्याची अपॉइंटमेंट घेतो आणि वेळ कळवतो तुला. ओके. छान झाला हा कार्यक्रम. आणि तू रमली होतीस माझ्या ऑफिसच्या मित्रांसोबत. आता तू त्या सगळ्या दारुड्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होतास, मग मी त्या दारू न पिणाऱ्या मित्रांसोबत आणि त्यांच्या बायकांसोबत बसले होते. खूप चांगले आहेत ते लोक आणि अडचणीला असेच चांगले मित्र कामाला येतात. मी तर त्या सगळ्यांचे मोबाईल नंबर पण घेतले. चला झोपू आपण. ते अजयच्या घरी चाललोय, एका प्रोजेक्टचं काम आहे. रात्री लेट होईल, त्यामुळे तू वाट नको बघू. तू जेवून घे. हां. प्रोजेक्ट? ठीक आहे. बायको पोरांना घेऊन माहेरी गेली की असा चान्स मिळतो. हो ना, असं निवांत पिण्याची जी मजा आहे ती बारमध्ये नाही. आणि खर्च पण कमी येतो. काय काय रे, काय झालं? आल्यापासून कसल्या विचारत आहेस? लक्ष कुठे आहे? नाही, काही नाही. तो चलो शुरू करे. हाँ, चीयर्स. चीयर्स. चिअर्स. सम्या, कुछ तो गड़बड़ है. बोल, काय झालंय?
बायकोचं सध्या काय सुरू आहे ना काहीच कळत नाही. विचित्र वागते एकदम. तिच्या डोक्यात ना कधी काय चाललेलं असतं काहीच कल्पना येत नाही. बायका अशाच असतात रे. त्यांच्या मनात काय चाललंय आपल्याला काहीच कळत नाही. आणि ते युनिव्हर्सल आहे, नॉर्मल आहे. दुर्लक्ष कर. खरंय. बायको म्हणजे नुसता त्रास. जरा सुखाने जगू देत नाही. माझी बायको सतत बोलते दारू सोडा दारू सोडा. मला सांगा हे इतकं सोपं आहे का? एकच प्यायला करत करत पिणारा किती प्यायला ते पिणाऱ्याला पण कळत नाही. तर तिला कसं सांगायचं की जी कधीच सुटत नाही तिला दारू म्हणतात. असं काही नाही. दारू सोडणं काही कठीण नाही. तू जे बोलतोयस त्याच्याशी मी जराही सहमत नाही. कारण मी स्वतः 4-5 वेळा दारू सोडली आहे. प्लीज यार, पिताना बायकोची आठवण काढू नका रे. का? उतरते. बायको हा शब्द जरी कानावर पडला ना, मेंदू खडबडून जागा होतो. साम्या, तू पी निवांत. चॅम्प, अरे आज संडे आहे ना, स्कूलमध्ये का चाललंय? स्कूलमध्ये स्टुडंट्स आणि पॅरेंट्ससाठी कॉम्पिटिशन आहे. पॅरेंट म्हणून मी आईला घेऊन चाललोय. ती पण स्पर्धेत भाग घेणार आहे. अरे मग मला सांगायचं ना. नको, तुम्ही 4 पावले चालात तरी धाप लागते तुम्हाला. 2 मजली चढून वर आलात तरी मोठे श्वास घेता तुम्ही. तुम्हाला नाही जमणार. चल निघूया. मला तुझे बँक डिटेल्स, इन्व्हेस्टमेंट्स, FD, RD, इन्शुरन्सची माहिती हवी आहे. 1000 तिघांच्या तिकिटावर जाणार, मग येताना हॉटेलमध्ये जेवण, त्याला 1500 जाणार. नकोच. आणि अडचणीला असेच चांगले मित्र कामाला येतात. त्याला 18 वर्ष पूर्ण व्हायला अजून 8 वर्ष बाकी आहे. पडून राहणार ती तशीच. आणि बाकीचे पैसे अथर्वच्या नावाने बँकेमध्ये ठेव. मला एकट्या बाईला या गोष्टी किती समजणार. मंगळसूत्र नको, छानसा नेकलेस घे. ते काय नाही, किमान 10 लाखाचं मेडिक्लेम काढ. म्हणजे हे दोघं पण मी येणाऱ्या काळात मरणार आहे असं समजून वागतायत. शलाका? ती स्कूलमध्ये गेलेत. तुम्ही या ना आतमध्ये. घ्या ना. थँक्यू. नाव काय बाळा तुझं? दिव्या. मला वाटलं संडे आहे तर शलाका घरीच असेल. अहो नाही, ते अथर्वच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स आहे ना, आणि पॅरेंट्ससुद्धा पार्टिसिपेट करणार आहे म्हणून ती गेली आहे. अच्छा, मी स्वाती. हो, मी ओळखतो. मागच्या वर्षी अथर्वच्या बड्डेला तुम्ही आला होतात. बरोबर. हिचे वडील. हो, शलाका बोलली मला. वाईट झालं. कॅन्सर झाला होता. खूप प्रयत्न केले, खूप खर्च केला, पण असो. ही मिठाई आणली होती शलाकाला द्यायला. आय मीन तुम्हा सगळ्यांना द्यायला. उद्यापासून मी नवीन जॉबला जाणार आहे. आयुष्यात पहिल्यांदाच नोकरी करणार आहे.
मुलीसाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्याव्यतिरिक्त दुसरा काही ऑप्शन नव्हता माझ्याकडे. गेल्या 6 महिन्यात शलाकाने खूप मदत केली मला. प्रत्येक अडचणीला भक्कमपणे पाठीशी उभी राहिली. सतत माझ्यासाठी धावपळ करत होती. ती नसती तर माझं काय झालं असतं कल्पनासुद्धा करवत नाही. नवरा असेपर्यंत आम्ही बायका पूर्णपणे नवऱ्यावरच डिपेंड असतो, आणि तो गेल्यावर एकदम अपंग होऊन जातो. ही मिठाई द्या तिला. सरप्राईज द्यायचं होतं म्हणून फोन न करताच आले. संध्याकाळी करेन तिला फोन. येते. बाबा, आई जिंकली. पहिला नंबर आला. बाळा, तुझ्या आई आहेत स्ट्रॉंग. पहिलाच नंबर येणार तिचा. ऐक ना, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तुला बरं वाटतंय ना? तब्येत ठीक आहे ना तुझी? हो, सगळं ठीक आहे. मला काही झालेलं नाही आणि इथून पुढे होणारही नाही. शलाका, आय एम सॉरी. खरंच मनापासून म्हणतोय. मी फक्त माझाच विचार करत होतो. माझ्या व्यसनांचा माझ्या शरीरावर तर परिणाम होतच होता, पण त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो याचा विचारच नाही केला मी. कुटुंब प्रमुख म्हणून फक्त पैसे कमवणं एवढंच कर्तव्य केलं, पण या कुटुंबाला माझी सतत गरज आहे हे विसरूनच गेलो मी. आजपासून, आत्तापासून सिगरेट सोडली मी. कधीतरी विस्की प्यायचो, ती सुद्धा सोडली. शलाका, मला माझ्या व्यसनांपेक्षा तुम्ही प्रिय आहात. माझं तुमच्यावर प्रेम आहे. खरंच मी तुम्हाला नाही सोडू शकत. मला माफ करा. बाबा, आज फिरायला जाऊयात. बाहेरच जेवूया, मी तयारी करते. येस बॉस, तू म्हणशील तसं. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू.